पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। पुण्यातील डॅशिंग आक्रमक नेते अशी ओळख असलेले पुणेकरांचे तात्या अर्थात वसंत मोरे पुन्हा आक्रमक झाले आहेत। आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते असलेले वसंत मोरे यांनी पुण्यात घडलेल्या गंभीर विषयाला हात घातलाय। सोशल मीडियाचा आधार घेत या विषयाला वाचा फोडली, स्वतः हातोडा हातात घेऊन कारवाई केली। पुण्यातील कात्रज भागात एका गायीची हत्या झाली होती। त्यामुळे संतापलेल्या वसंत मोरे यांनी स्वतः त्या व्यक्तीच्या गोठ्यातील काही अनधिकृत बांधकाम तोडले। या संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केली आहे। कात्रजमधील मांगडेवाडी भागातील एका गोठ्यात शनिवारी गायीची हत्या करण्यात आली। या प्रकरणाची माहिती वसंत मोरे यांना मिळाली। त्यानंतर वसंत मोरे यांनी त्यांचे काही कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले। त्यांनी त्या गोठ्यावर हातोडा चालवला। तसेच या व्यक्तीच्या मागे आणखी कोण कोण आहेत त्याचा शोध घ्यावा। पोलिसांनी या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी वसंत मोरे यांनी केली। सोशल मीडियावर बोलताना वसंत मोरे म्हणाले, या प्रकरणाचा आम्ही निषेध करत आहोत। गायीच्या हत्येची तक्रार पोलिसांकडे गेली। त्यानंतर 2-3 लोकांना अटक करण्यात आली आहे। गायीची हत्या करणारा व्यक्ती हिंदू धर्मातील असल्याचा दावा वसंत मोरे यांनी केला। त्या ठिकाणी आता पुणे मनपाने कारवाई करावी, या ठिकाणी असलेले अनधिकृत बांधकाम पाडावे अशी मागणी वसंत मोरे यांनी केली। तसेच पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली पाहिजे। आरोपींना जामीन होऊ देऊ नये। कात्रज भागात असा प्रकार पुन्हा होऊ देऊ नये, अन्यथा आम्ही परिणामांची पर्वा न करता कारवाई करू असे वसंत मोरे यांनी म्हटलं। गोठ्याचे बांधकाम अवैध आहे, या प्रकरणी पोलीस ठाण्याने रिपोर्ट द्यावा असे वसंत मोरे यांनी पोलिसांना दूरध्वनीवरून सांगितलं। हा व्यक्ती दुसऱ्यांदा असाच गुन्हा करताना सापडला आहे। त्याचे हे प्रकार वाढत आहेत। बऱ्याच वर्षांपासून त्याचा हा उद्योग सुरू आहे। रस्त्यावर फिरणाऱ्या गायी तो येथे आणून त्याची हत्या करतो। माझ्या परिसरात असे विषय चालू देणार नाही। यापुढे असे प्रकार झाल्यास काय होईल ते मी आता सांगू शकत नाही। तसंच त्या व्यक्तीच्या मागे कोण कोण आहेत याचा पोलिसांनी शोध घ्यावा असे वसंत मोरे यांनी म्हटले। आरंभ पर्व न्यूज करिता प्रतीक गंगणे, पुणे। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।